नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेच्या सूर्य उगवून चांगलाच वर आलाय. रात्री लवकर जेवण घालते. भांडी रात्री घासून ठेवली होती. तर आता चंकाटा धुवून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. पहिल्यांदा भाजी करून घेते. भाजी करण्यावर टमाटे चिकून त्यासाठी फोडणी देऊन कढईमध्ये कांदा टाकला भाजायला. कांदा भाजतोय तोपर्यंत आता टमाटर चिरून घेते. टमाट्याची चटणी करून झाली. कणिक मळून घेतली. चपात्या करून घेते. आता चपात्या करून झाले ते आणि आता एक 2-3 भाकरी करून घेते. मस्त टम्म फुगली भाकर. सकाळच्या 8:30 वाजले की आज सगळ्यांची जेवणं लवकरच झाली. लवकर स्वयंपाक झाला, लवकर जेवणं झाली. आता इथं घरामध्येच भांडी घासून घेते. 9 वाजले त्या भांडी अर्धीच घासून झाली. आता दोघींनी एकेका गोराला घेतले आणि खाली निघालोय. डम्पिंग आलाय. मशीन पण नेली भाजीने खाली मुरगासाची. ऊसाची कुटी करून आणायची आता घरी डम्पिंगमध्ये. मशीन डम्पिंग लावून घेतला. आता ऊसाची कुटी करून घ्यायची. सगळा ऊस बारीक करून झाला. कागद हाताला खाली आणि कागदावर खाली करून घ्यायची आता कुठे. घरातले कामावरली आणि आता इकडं 3 टनाची मुरगासाची बॅग लावली भरायला. भाजी टाकते ते. आता आम्ही दोघीजणी आतमध्ये जाऊन तुडवतो. जेवढा तुडवून तेवढा जास्त बसतो मुरगास. मुरगास भरायला सुरुवात केली आम्ही. बाल्या पण भरू लागतोय. बाल्या आणि मी भरतोय. इकडे हे 3 जण तुडवते ती. थोड्या वेळ आम्ही पाणी प्यायसाठी बसलो होतो. तर पोरांनी त्यांचं चालू केलं. आता दोघं भरते ती, दोघं वर तुडवते ती. दुपारच्या 2 वाजले. आता ही 3 टनाची एक बॅग भरून झाली. ही बांधलेली काही पहिली आहे आणि इकडं ह्या बॅगेमध्ये पण थोडासा भरला आहे मुरगास. थोडा म्हणता 15 दिवस जाईन. झाला मुरगास भरून आता सगळं. इकडं दिवस मावळायला लागले. आता बाहेरची कामं बघून घेते. शाळांना वैरून आणायची. तर आता इकडं गुरं बांधलेली आहे. ती गुरांना आपण पाणी देऊन मुरगास ठेवून घेते. शाळांना वैरून आणते. परत मग स्वयंपाकाचं बघायचं. गुरांचं बघून झाल्यावर शाळांना वैरण टाकून घेतले. आणि इकडं गुरांना पण पाणी देऊन मुरगास ठेवून घेतला. बाहेरचं काम सगळं बघून झाले. आता स्वयंपाक करून किती उजेड आहे तोपर्यंत. लाईट काय आमच्याकडे कसलीच येत नाही अजून पण. भाजीला फोडणी देऊन घेतली. भाजी केली आज बटाट्याची भाजी. कणिक पण मळून घेतली. आता पहिल्यांदा चपात्या करून घेते आणि चपात्या केल्या परत भाकरी करते. चपात्या भाकरी दोन्ही पण करून झालं. भाजी पण शिजली. सगळा स्वयंपाक करून झालाय. थोड्या वेळाने जेवण करायचे आता. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 6:30 वाजलेल्या होत्या. असं काहीच आजचं वातावरण आहे. थोडंसं आभाळ आले. दिवस काय उगवलेला दिसलाच नाही अजून. आता कामाला सुरुवात करते. पहिल्यांदा सगळं अंगण स्वच्छ झाडून घेते.
अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं, कचरा गोळा करून घेतला एका जागेला. अंगणातला कचरा होते आणि गुरांकडे जाते झाडलोट करायला. गुरांकडे आले आता. गुरांखाली शेण भरपूर पडलेलं आहे. पहिल्यांदा सगळं शेण उचलून घेते, म्हणजे झाडून व्यवस्थित काढता येतं. झाडलोट करून वरणा वरण टाकून घेतली. मी झालोटीला पाटी घातल्यापासून शाळेवर उठते ते. आता ह्याला मका टाकून घेते. मका खाताना भांडणं करते त्या, एकामेकीला खाऊन देत नाही, त्यामुळं शाळा बांधून सगळ्यांना वेगवेगळे मका टाकून घेतले. 7 वाजले ते आता, आणि दिवस एवढ्या वरी गेल्यावर दिसलाय आता. इकडं चालू आहे बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला, आणि तर पोरं बसून गरम गरम जेवण करते. ती काय भाजी आहे र? अजून गवारची शेंगण डाळाची आमटी. बरं, झालं का जेवण? आता मी इथं चहा ठेवलाय, चहा पिऊन घेते आणि पाण्याची लाईट आहे, पाणी भरायचे. घरातली सगळी कामं झाली आणि आता मी जेवण करायला बसलोय. जेवणामध्ये आज चपाती, गवारची शेंगाची भाजी, वरण भात आणि मटकीच्या डाळाची आमटी असं आहे आजचं आमचं जेवण. या सगळ्यांनी जेवायला. 3 वाजले ते आता, आणि आता आम्ही खाली उसाच्या रानामध्ये गवताला निघालोय. पावसाची एकदम बारीक चिरचिर चालू आहे. अंगसुद्धा भिजत नाही, पण बारीक चालू आहे केसावळी. आभाळ मात्र सगळीकडनं आले. चला जाऊन काढून घेऊ पटपट गवत, कारण अजून एवढा काही पाऊस नाही. तोपर्यंत लांबची वैरण आणायची. एकदा का पाऊस लागला की इथलं ही घराजवळ सगळी निवड होतं. पटकन टिपका उघडला की खवळा काढून नेलं की होतं. खाली उसामध्ये पण भरपूर आले. 2-4 दिवस झाला आम्ही रोज काढतोय गवत त्यातलं. आलो आता इकडं उसाकडं, आणि ह्या उसाच्या पण तुटायला लावून घेतली होती. तर असं चांगलं कोंबार फुटले ते उसाला. इकडनं बऱ्यापैकी गवत काढलेलं आहे. आणि उसामध्ये ना बाकीचं जास्त काही गवत नाही, पण जी तुऱ्याचं ब्याचं जी कडवळ आहे ना ती भरपूर आहे. हे असं आहे, हे उसासारखं दिसतंय सेम, पण ह्याचं जी ही लाल दिसते ही असं, त्याच्यामुळे लगेच ओळखायला येते. आणि सगळीकडे असं ह्याच्यात एक मोठंच्या मोठं आळच आहे. हे असं हे उसामध्ये सगळं शोधून काढून घ्यायचे. पलीकडल्या 2 सऱ्या कडेपर्यंत नेल्या त्या. आता दुसऱ्या 2 सऱ्या झाल्याच्या आज. इकडं विहीर आहे, विहिरीच्या कडनं झाड आहे ती, आणि त्याच झाडांवर पक्षी बसून चोचवाट करते ते. 5:30 वाजल्या. भरपूर गवत काढून झाले. गवत काय कापून काढत नाही आम्ही, खुरप्यानं बोडातनं उपटून काढतोय. एक मोठा गठूड निघले, बांधून ठेवायचं इथंच, कारण चिखला ह्याला भरपूर वजन लागते, गाडीवर न्यायचं. आता गठूड बांधून ठेवू आणि जाऊ घरी. रानातून घरी आल्यावर हातपाय धुवून मी लगेच स्वयंपाकाला लागली. कणिक मळून घेतली, चपात्या करून घेते आता. वाल्या पेज करते, माझा पेज झालाय. काय करते ती बघ. काय करते चपात्या करते.